मंडळी, आज मी आंबट गोड लिंबाचे लोणचे बनवणार आहे. लोणचे बनवण्यासाठी मी साधारण 10 लिंबू घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आणि धुताना मीठ घालून घ्यायचे आहे. लिंबू धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे, त्याला स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेले आहे, त्यावरती ही चाळणी ठेवून दिलेली आहे. साधारण 10 मिनिटांनी लिंबू छान वाफून निघतात. टूथपिकने चेक करायचं, टूथपिक पूर्णपणे आतमध्ये जाते. त्यासोबतच एका बाउलमध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्यामध्ये 2 ते अडीच चमचे मीठ मिक्स करून घेतलेले आहे. मीठ आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली की वाफाळलेले लिंबू एका प्लेटमध्ये कापून घ्यायचे आहेत, जेणेकरून लिंबाचा रस खाली जाणार नाही. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. सर्व लिंबू कापून घेतले की त्यामध्ये आपण साखर भरून घेणार आहोत. अशा प्रकारे मी लिंबामध्ये पूर्णपणे साखर भरून घेतलेली आहे, जेणेकरून लिंबामध्ये पूर्णपणे स्वाद मुरतो. हे लोणचे वाफाळून केल्यामुळे 2 दिवसामध्ये छान मुरते. ही रेसिपी नक्की ट्राय करा. लिंबामध्ये पूर्णपणे साखर भरून घेतली की एक काचेच्या भरणीमध्ये सर्व लिंबू मी भरून घेतलेले आहेत आणि त्याला घट्ट टोपण लावून द्यायचे आहे आणि लिंबू कापताना जो रस गळाला होता तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यावरती शिल्लक राहिलेली मी साखर आणि मीठ घालून घेत आहे. हे लोणचे तुम्ही जेवतानाही खाऊ शकता आणि नाश्त्याला पराठ्यासोबत खाऊ शकता. एन्जॉय करा.